आज आपण आलो होतो वाघोळीतील प्रसिद्ध ऐतिहासिक फेमस वाघेश्वर मंदिरात. ओके का बोल विषय काय 100 दिवस 100 भन्नाट प्लेस त्यापैकी आज आपला आहे 10वा दिवस. तर आज आपण आलो होतो वाघोळीतील प्रसिद्ध ऐतिहासिक फेमस वाघेश्वर मंदिरात. बघू शकता बबल सोबत आहे वाघेश्वर मंदिरात एंट्री मारलेली आहे. मस्तपैकी परिसर पर्यटक लय जण दिसत आहेत. बघू शकता आता एंट्रन्स आतमध्ये जायचं आपल्याला दर्शन वगैरे घेऊया जाऊन. शिवरात्रीला वगैरे खूप गर्दी असते. श्रावणमुळे तर फुल गर्दी आहे आता सध्याला. स्टेटनं झाला आतमध्ये जाऊन एंट्रीला आपण आलो मस्तपैकी. आता एंट्री मारू घंटा बघू शकता इथं पण मोठा घंटा आहे. त्या साईडला कार्यक्रम चालू आहे. मस्तपैकी एंट्री मारू आतमध्ये. आता फुल गर्दी आहे. त्या साईडला पाणी वगैरे जर आहे. मंदिराच्या आतमध्ये गेलं एकदम मुख्य वाटतं. मस्तपैकी दर्शन वगैरे करून आलो तर एकदम निसर्गरम्य वातावरण. ह्या साईडला पण बघू शकता थोडं छोटाफार लेक आहे. ह्या साईडला तुम्ही बोटिंग वगैरे करू शकता. मंदिराच्या आतमध्ये जाऊन आलो. एकदम नंबर एक स्ट्रक्चर केलेलं आहे. ह्याच्याला नाव वगैरे ओम नमः शिवाय म्हणून फोटोशूट वगैरेसाठी एक नंबर आहे. बाबूला पण येते. त्याशिवाय तुम्हाला बोटिंग राईड करायला शकते. बोटिंग राईड पण आहे वाघेश्वर बोटिंग क्लब म्हणून. या साईडला झरे वगैरे पाण्याचे. पब्लिक हे मंदिर प्राचीन वास्तुकलेसोबत जपलेलं आहे. हे शिव यांना समर्पित आहे हे मंदिर. बघू शकता या साईडला सध्या आलो त्या साईडला दर्शन वगैरे घेऊन. या साईडला बोटिंग आहे. त्या साईडला कार्यक्रम चालू आहे. बसायला पर्यटकांना वगैरे एक नंबर जागा आहे. बघू शकता साईडला या साईडला फोटोशूट वगैरे सगळं ओके जण करायला लागले. हे स्थानिक लोकांसाठी एकदम ओके प्लेस आहे. आणि हे सकाळी आणि संध्याकाळी एक नंबर लुक होते या मंदिराचा. दर्शनासाठी लय जण येतात. स्टेटवर राहता थोडं फोटोशूट वगैरे करू आणि तुला निसर्गाचं वातावरणाचं लाभ घेऊ. दर्शन वगैरे झालं आणि तुम्हाला जर बसायचं असेल तर याच प्लेसला तुम्ही एकदम निवांत बसू शकता. त्या साईडला मोकळं वातावरण आहे. निवांत बसू शकतास. काही विषय नाही एवढं मोठा स्पेस आहे इथं. या साईडला पलीकडे बघू शकता स्मशानभूमी पण या साईडला. आणि या साईडला एक छोटंसं अजून एक बसण्यासाठी गार्डन आहे. जर आता तिकडे जाऊयात. एक नंबर स्थान आहे. एकदम शांती वातावरण, निसर्गरम्य वातावरण आहे. बाजूला लेक वगैरे सगळे. तुम्हाला बसायचं असेल थोडासा विश्रांती घ्यायचं असेल तर बसायला पण जागा एक नंबर आहे. तुम्हाला क्लिपमध्ये दिसेल. आणि आता मस्त वाटायला लागलं जरा थोडं बसू आणि मग इथून निघूयात. बघू शकतो पर्यटक येतच असतात. शिवरात्रीचं इथं लय गर्दी असते. सोमवारची पण लय गर्दी असते. लोकल माणसं आपले इथले पुण्यातले इथं येऊन दर्शन वगैरे घेतात. हे पण एक हिस्टॉरिकल प्लेस आहे. महादेवाचं मंदिर आहे. त्यांना समर्पित केलेलं मंदिर आहे. तर स्टेटवर राहा भेटत पुढच्या ब्लॉगला 100 दिवस 100 भन्नाट प्लेसपैकी आज आपला 10वा दिवस होता. ते इथं आपण एंड करूया. तर पुढचा गेस करा 11 प्लेस. तर तुम्हाला कोणता माहिती असेल कमेंटमध्ये सांगा. स्टेटवर राहा भेटत पुढच्या ब्लॉगला. बाय टाटा.